तारा विला आलेला आहे। सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, तारा विला इज हिअर। पण हे बाकीच्या गाड्या का दिसतात? अच्छा चेकआउट। चल दादा आम्हाला दाखव लवकर, चल विला दाखव, चल लवकर चल। एंट्री ब्रो एंट्री। मित्रांनो हा आहे तारा विला। इथून एंट्री केली, तुम्ही एंट्री तर बघितलंय, तुम्हाला इथं पूल दाखवतो। सध्या पूल क्लिनिंग झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट। आम्ही पूलमध्ये आता लगेच उतरत नाही, थोडं एक अर्धा एक तासानंतर थोडं विलामध्ये जरा आराम करतोय। सध्या विला क्लिनिंग चालू होतं त्याच्यामुळे काय आम्ही गेलो नाही आतमध्ये, वरच्या रूममध्ये बसलो होतो। आता तुम्हाला मी विला दाखवतो। तर ही आहे एंट्री, तारा विला या विलाचं नाव आहे। इथं आम्ही बॅगा वगैरे ठेवलेले आहे, इथं टीव्ही आहे, इथं मस्त कर्टन्स लावलेत, बट कर्टन्स बाहेर पूल दिसतोय आपल्याला आणि इथं डोंगराचा व्ह्यू दिसतोय आपल्याला छान। आणि इथं फिल्टर दिलेला आहे आपल्याला। इकडं 2 रूम आहेत, इथं हा एक रूम दिसतोय आपल्याला मस्त, AC वगैरे आहे छान। आणि इथं बाहेर असा छोटासा व्ह्यू आहे। इकडे स्पीकर आहे जो आता खूप जोरात वाजणार आहे। आणि इकडे सेम अजून एक रूम आहे, 3 BHK विला आहे हा। तर बाकी किचन पण आहे इकडं, ज्याचा उपयोग तर आम्ही करणार नाही आहे। TV आहे। आता वरती जाऊया, जे बाकीची गँग जी आराम करते त्यांना बघूया जरा आपण। तर इथं हा थोडासा असा चिलिंग एरिया आहे, पंखा लावलेला आहे, इथं बसू शकतो आणि हा व्ह्यूचा एन्जॉयमेंट घेऊ शकतो आपण। जबरदस्त छान व्ह्यू आहे। आणि थोडंसं ऊन खाली झालं पाहिजे। आम्ही विचार केलेला आहे की हलका पाऊस किंवा क्लाउडी जरी वातावरण झालं ना, थोडं ढगं वगैरे तरी आले ना तरी बरं वाटेल, पण थोडं गरमीच आहे अजून पण। तर इथं थोडंसं मस्त झाडं वगैरे लावलेले आहेत। आता आपण या रूममध्ये जाऊया मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो। तर इथं थोडा आराम चालू आहे, हा व्यक्ती आराम करतोय। मेरे को तो धक हो रहा है। पाण्यात काय होणार? थंड पाणी मित्रांनो, थंड। बघा यांचं चालू आहे मग कॅट फाईट। वेज जेवण, हे नॉनव्हेज खाणारे लोग, नॉनव्हेज खाते, ये नॉनव्हेज है। हाँ ये पनीर है क्या? पनीर है? ये मेरा नहीं होता। अरे नॉन वेजिटेरियंस, वेज कोमड़ी सब नॉनवेज खा रहे। उधर वो पूल के पास बैठ के खा रहे। इतना वेज, दाल चावल पनीर है। हे पापड, हा काहीतरी झालं बा। ओके, दोन मेंबर अजून आलेले आहेत इकडं। सही आहे। चलो सामान घ्या। मित्रांनो नाक तोडा नाही, मेला नाही, जिवंत आहे। ताकद नाही उडायची, पाण्याचे भिजले। थांब मी त्याला हेल्प करतो। थांब मी त्याला या काठीने काढतो।
मित्रांनो रेस्क्यू होणार आहे त्या नागतोड्याचं. आपण त्याला असं मारू नाही शकत. आणि ते उडते ते व्हिडिओ आला ते उडते बघा लगेच. हे नाही लांब गेला. तिकडे 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 तिकडे. अरे तो उडते. मित्रांनो त्याला पाण्यातून बाहेर काढलं आणि आता तो जिवंत आहे. वाचला की नाही? केलेलं आहे, रेस्क्यू केलेलं आहे, सक्सेसफुल आहे. आता त्याला काठी एवढी आवडली आहे की तो काठी तो आता जरा सुकतोय. तो सुकणार आणि मग उठणार. बोलता बारिश गिरेगा. अरे थोडं थेंब थेंब पडते आणि मजा येणार आहे 100%. Enjoy the day.